नेवासा नगरपंचायत चौकात आक्रमक भूमिका, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली, कार्यालयीन दालन ताब्यात घेण्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध। नेवासा नगरपंचायत चौक येथे नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह हुले यांच्या नेतृत्वाखाली श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। तसेच या कार्यक्रमास गटनेते महेश लोखंडे पाटील, नगरसेवक प्रवीण सरोदे, स्वीकृत नगरसेवक मनीषा वाघ यांचे पती भाऊसाहेब मामा वाघ, नगरसेवक भारती परदेशी यांचे पती कृष्णा परदेशी, निरंजन डहाळे, इम्रान भाई दारूवाला यांच्यासह इतर सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचवेळी नगरपंचायत कार्यालयातील दालन बळकावून ताब्यात घेण्याच्या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला। हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला बाधा आणणारा असून नगरपंचायतच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह हुले यांनी नगरपंचायत मध्ये झालेल्या प्रकारावर आक्रमक भूमिका घेत सांगितले की नेवासा नगरपंचायत हद्दीत स्वच्छतेबाबत तसेच झालेल्या घटनेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही। याबाबत लेखी तक्रार केली असून योग्य ती कारवाई होणार असल्याची प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। तसेच त्यांनी नेवासा नगरपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर अहवाल मांडत विकासात अडथळे आणणाऱ्या शक्तींना कठोर उत्तर दिले जाईल असा इशाराही दिला। यावेळी नगरसेवक कृष्णा परदेशी, निरंजन डहाळे व इतर नगरसेवकांनीही आपली ठाम भूमिका मांडत नगरपंचायतच्या कामकाजात कोणताही बेकायदेशीर हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असे स्पष्ट केले। तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगराध्यक्षाचे दालन बाहेर उभारण्यात आले आहे। आम्ही नागरिकांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध आहोत अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली। डॉक्टर करणसिंह हुले नगर पंचायतचे नगरसेवक इथे उपस्थित आहेत। तरी जो काल प्रकार झाला आपला नेवासा नगर पंचायत मध्ये, त्या बाबतीत आपण काय सांगाल? काल ही असंविधानिक घटना या ठिकाणी उपनगराध्यक्षा यांचे मेजबान, त्यांचे सहकारी नगरसेवक आणि इतर लोकांनी केली, त्याचा आम्ही महायुतीच्या वतीने निषेध तर त्याच क्षणाला केलेला आहे। आज महाराष्ट्रावर एक अतिशय दुःखद असा प्रसंग गुजरलेला आहे आणि आपल्या महायुतीचे नेते आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे। त्याबद्दल आपण सर्वजण हे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहोत। आणि एक अपरिहार्यता की ज्यामुळे कालच्या या घटनेमध्ये उपनगराध्यक्ष अशा स्वच्छतेच्या त्यांच्या दालनाच्या स्वतःच्या खुर्च्या पुसलेल्या नसल्याच्या कारणावर आणि केवळ पुसलेल्या नसल्याच्या कारणावर या पद्धतीनं नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरलं आणि नगराध्यक्षांचा कुठलाही संबंध त्याच्याशी नसताना नगराध्यक्षांच्या दालनामध्ये झाडू फिरकावला, त्याचबरोबर स्वच्छतेचा जो कपडा असतो पाय पुसणं जे असतं ते फिरकावलं आणि त्यानंतर नगराध्यक्षांच्या दालनाचा ताबा त्यांनी अनधिकृतपणे घेतला, पळगाठीने घेतला। ही सगळी प्रक्रिया अतिशय निंदनीय आणि घृणास्पद आहे। अशा पद्धतीचं राजकीय असूया ठेवून जे काम या ठिकाणी त्या आघाडीनं केलं, क्रांतिकारी आणि आम आदमी पक्षाच्या अभद्र आघाडीनं जे काम केलं, याचा आम्ही निषेध करतो। काल याच्या विषयी जो बेकायदेशीर वर्तन झालं त्याविषयी नियमानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह करून नेवाशाचा लौकिक हा खराब करण्याचं काम त्या ठिकाणी या जबाबदार व्यक्तींनी केलं। याला कुठल्याही प्रकारे माफी देता येणार नाही। नेवाशाचा लौकिक वाढवण्याचं काम आम्ही एका बाजूला करतो आहोत, नेवाशातली स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। अनेक वर्षापासून गेल्या 8 वर्षापासून हा साचलेपणा या ठिकाणी जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न आम्ही हळूहळू करतो आहोत। नेवाशाचं जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी दिवस रात्र मेहनत आम्ही करतो आहोत। रस्त्यावरची घाण साफ व्हावी यासाठी आम्ही झाडू हातात घेऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेलो असताना अशा पद्धतीचे लोकोपयोगी कामं आमच्याकडनं चालू झालेले असताना 26 जानेवारीच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही जन्ममृत्यूचे दाखले घरपोच करायचा त्या ठिकाणी निर्णय घेतला। त्याच्या बरोबरीनं आज परिस्थिती अशी आहे की जन्ममृत्यूच्या दाखल्यांसाठी 10 15 वेळा नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात तरी त्यांचे दाखले मिळत नाहीत। ही गेल्या 8 वर्षापासूनची परिस्थिती आहे। ही बदलण्यासाठी 26 जानेवारीला आम्ही निर्णय घेतला आहे की लोकांचे जन्म आणि मृत्यूचे दाखले 26 जानेवारी पासून झालेल्या जन्म आणि मृत्यूचे दाखले हे आपण घरपोच देणार आहोत।
त्याबरोबर 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत सगळ्या नागरिकांना ज्यांना ज्यांना कुणाला नियमित तपासणीची, आरोग्य तपासणीची गरज असते, रक्त तपासणीची गरज असते, त्यांना 1 ते 5 तारखेपर्यंत सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये आपण नगरपंचायतचा दवाखाना मोफत त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. त्या ठिकाणी सगळ्या तपासण्या, सगळ्या पद्धतीच्या तज्ञ सल्ला आणि पूर्ण औषधोपचाराचं मार्गदर्शन हे मोफत 5 जो दिवस मुख्यतः प्रश्न होता अशा पद्धतीनं जे आपण काम त्या ठिकाणी उभं करतो आहोत, याच्यापासून लोकांची नजर हटवण्यासाठी या कामाकडे न येऊ देता कुठला तरी फुटकळ एक स्वतःच्या दालनाच्या, स्वतःच्या टेबलच्या स्वच्छतेला मुद्दा करून त्या ठिकाणी नगराध्यक्षाचं दालन बळकावणं आणि त्या ठिकाणी धुंदशाही करणं, नेवाशाहीची प्रतिमा मलिन करणं, या पद्धतीचं जे काम केलं त्याचा आम्ही निषेध केला. जो मुख्यतः प्रश्न होता स्वच्छतेचा, दालनाची स्वच्छता आणि इतर स्वच्छता, हे त्यांनी सर्व लाईव्ह करून दाखवलं आहे. या बाबतीत आपल्याला कल्पना होती का? मला त्या ठिकाणी मीटिंग आहे याची कुठली कल्पना नाही. मला कुठलाही पत्रव्यवहार मीटिंगच्या संदर्भात झालेला नाही किंवा मला कोणी कोणतीही कल्पना त्या मीटिंग बाबत दिलेली नाही. आणि सध्या यात्रा काळ असल्यामुळं सर्वांना आमच्या स्टँडिंग सूचना होत्या. त्या मीटिंग मध्ये सगळे सन्माननीय सदस्य हजर होते आणि यात्रा काळातल्या यात्रेकरूंच्या बाबतीतल्या त्या ठिकाणी सूचना, पालखी मार्गाची स्वच्छता, मंदिर परिसराची व्यवस्था, पाणी व्यवस्था, लाईट व्यवस्था याच्याविषयी अगदी स्टँडिंग सूचना दिल्या असताना अशा पद्धतीची मीटिंग घेऊन उगाच काहीतरी फार्स करण्याचा जो विषय विरोधकांनी केला आणि त्यांच्या अखत्यारीत नसताना तो केला, मला वाटतं हे काहीतरी खुळपट काढण्याचा या बाबतीत आपण जिल्हा अधिकारी किंवा कोणत्या प्रशासनाकडे लेखी तक्रार केली का? आम्ही आता सर्वप्रथम मुख्याधिकाऱ्यांना याविषयी अवगत केलं, निवेदन दिलं. कालपर्यंत प्रचंड दहशतीत ते अधिकारी होते, त्यांना दालनातून हकलून देण्यात आलं होतं, पेट बिगाराप्रमाणे रस्त्यावर उभं करण्यात आलं होतं आणि एखाद्या सरंजामी हुकुमशहाप्रमाणे हे उपनगराध्यक्षाचे यजमान हे पहिल्या मजल्यावरून त्यांना शिव्या देत होते, घालून पाडून बोलत होते आणि त्यांचं मनोबल हे खच्ची करण्याचं काम त्यांनी केलं होतं. तर आम्ही त्या ठिकाणी त्या मुख्याधिकाऱ्यांना आणि त्या प्रशासनाला कायदेशीर कारवाईबद्दल अवगत केलं आहे, लेखी अवगत केलं आहे. तुम्ही ती कारवाई प्रस्तावित करावी आणि फौजदारी गुन्हे हे दाखल करावेत असा आग्रह आम्ही धरला. आताच जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या नगरपंचायत प्रशासनाला त्या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि याविषयीच्या गैरवर्तणुकीचे प्रस्ताव हे वरती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचे निर्देश दिलेले आहेत. येणाऱ्या पुढील काळामध्ये उपनगराध्यक्षाच्या दालनाचा जो प्रश्न आहे तो सुटन का? काल त्यांनी पंचायतच्या आवारामध्ये त्याचं कार्यालय उभारलं होतं. हे बघा, उपनगराध्यक्षांचं दालन हे त्यांच्या पदाला साजेसं आहे. आम्ही ज्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करून आमचं दालन आम्ही वापरत आहोत आणि त्याच ठिकाणी विशेष त्या ठिकाणी सर्वसाधारण सभा जी घ्यायची असते ती देखील आम्ही आमच्या दालनात ऍडजस्ट करून घेतलेली आहे. आम्ही ऍडजस्टमेंट करून काम करत आहोत. आपल्याला माहिती आहे नगरपंचायतचा सगळा कारभार हा तुटीचा आहे. आपल्याकडे वसुली कमी होतीये, आपल्याकडे नगरपंचायतमध्ये अपुरं मनुष्यबळ आहे, संसाधनाची कमी आहे. अशा पार्श्वभूमीवर आपल्याला हा गावगाडा हाकायचा असेल तर हा समन्वयानेच हाकावा लागणार आहे. नगरपंचायतची प्रशासकीय इमारत आपल्याकडे तयार होत आहे आणि या पार्श्वभूमीवर असलेली जागा ही खूप कमी आहे. जी जागा त्यांना दिली गेली आहे त्या जागेमध्ये स्वच्छता, आरोग्य, पाणी पुरवठा आणि वसुली विभाग होता. त्या सगळ्यांना हटवून उपनगराध्यक्षांना ती केबिन दिली गेली आहे. त्यांच्या पदाच्या हिशोबानं आणि त्या जागेच्या मानानं त्यांना खूप चांगली व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली आहे. त्यांच्या दालनामध्ये जर कुठे पान खाऊन थुंकलेलं असेल तर ती जबाबदारी ही उपनगराध्यक्ष यांची सुद्धा असते. त्यांच्या नगरसेवकांपैकी अनेक जण तंबाखू गुटखा खाऊन त्या ठिकाणी परिसरात आलेले असतात. हे त्यांनी थोडीशी वागणूकही आपली बदलली पाहिजे. नगरपंचायतच्या लौकिकाला आणि त्या ठिकाणी जे आपण काम करणार आहोत त्या इमारतीचा लौकिक सांभाळून आपण काम केलं पाहिजे. नगरसेवक म्हणून आपण काय सांगाल की काल जी झालेली घटना आहे ती अत्यंत चुकीची आहे.
काल ज्या पद्धतीनं त्यांनी ते मीटिंग बोलवून किंवा प्रशासकीय ते कर्मचारी आहेत त्यांना बोलवून जो काही तिथं मीटिंग म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी नगराध्यक्ष दालनात त्यांच्या कामानिमित्त बसलेले होते आणि उपनगराध्यक्षाच्या दालनामध्ये त्यांची त्या ठिकाणी मीटिंग त्यांनी आयोजित केलेली होती. त्या मीटिंगचा आम्हाला किंवा नगराध्यक्षांना कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती, पण त्यांच्या दालनामध्ये अस्वच्छता होती असं त्यांचं म्हणणं होतं. अस्वच्छता जरी असली तरी ती एखाद्या कर्मचाऱ्याला सांगून स्वच्छ करून त्या ठिकाणी मीटिंग घेता येऊ शकत नाही. तसं न करता त्यांनी जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तेव्हा नगराध्यक्षांच्या दालनात आले, आमची केबिन अस्वच्छ आहे, तुमची स्वच्छ आहे, जे तुम्ही इथं कर्मचाऱ्यांना सांगून तुम्ही भेदभाव करता का? जे नगराध्यक्षांना त्यांची केबिन एकदम स्वच्छ असेल किंवा आमची मुद्दामून घाण ठेवायची असं काही प्रकार आहे का? तर असा त्यांच्या मनात ते होतच, पण इथं काहीतरी जाणून बुजून त्या ठिकाणी त्रास द्यायचा म्हणून तिथं आले. आपले सगळे त्यांचे नगरसेवक सोबत घेऊन आले. नगरसेवकांना सोबत घेऊन एक आपण त्याला म्हणू शकतो का एक घटनाबाह्य काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. हे घटनेला धरून हे काम अजिबात त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नाही. नगराध्यक्षांची त्यांनी त्या ठिकाणी पाठी काढून घेतली. त्यानंतर नगराध्यक्षांच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्या पूर्ण नगराध्यक्षांच्या ताबा घेतला. हे अतिशय गैरकृत्य आहे. त्या ठिकाणी बाहेरच आम्ही काल त्या ठिकाणी निषेध केला आणि काल दिवसभर पोलीस स्टेशनला जाऊन तो घटनाक्रम त्या ठिकाणी सांगितला, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगितलं. त्यांनी कायदेशीर बाबी म्हणजे त्या कायदेशीर बाबी तपासून कोणत्या प्रकारामध्ये त्यांनी जो केलेला गुन्हा आहे त्या प्रकारामध्ये त्यांना त्या गुन्ह्याअंतर्गत त्या ठिकाणी काल गुन्हा केलेला आहे. आपण काय सांगणार या बाबतीत? संपूर्ण नेवासा तालुक्यात या घटनेची चर्चा आहे, नेवासकरांच्या मनात विविध प्रश्न आहेत, तरी आपण काय सांगणार? काल घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे, चुकीची आहे. त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. तसं बघायला गेलं तर हा फक्त नगराध्यक्षांचा अपमान नसून पूर्ण नेवासा शहराच्या जनतेचा अपमान आहे. त्यांनी जो मताच्या रूपाने त्यांना कौल दिलेला आहे त्या सर्वांचा हा अपमान आहे आणि त्याला निश्चितच सर्व नेवासकर निषेध करणार आणि येणाऱ्या काळात असले काही प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडे आम्ही देखील तक्रारी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी ही कारवाई करावी आणि आमचं दालन जे बळकावण्यात आलेलं आहे ते आम्ही दालन सोडून दिलेलं आहे आणि आज या रस्त्यावर इथं नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आज इथं दालन रस्त्यावर सुरू केलेलं आहे. तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची होती म्हणून आम्ही रस्त्यावर ऑफिस मांडून येणाऱ्या काळात नगराध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनतेचे प्रश्न इथे सोडवणार आहोत. नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात जो घुसघुस घालण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या घटनेचा मी नेवासा शहर व्यापारी असोसिएशनतर्फे जाहीर निषेध करत आहोत. कारण की जो झालेला प्रकार आहे तो अत्यंत निंदनीय आहे. आपल्याला नेवासा शहरातील नागरिकांनी जनतेने आपले प्रश्न सोडवण्यासाठी व शहराचा विकास करण्यासाठी निवडून दिलेला आहे. आपण सामंजस्यपणाने बसून त्या ठिकाणी चर्चा केली असता आपण जो प्रकार केलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे. पण मी याबद्दल जो नगराध्यक्ष दालनात घुसघुस घालण्याचा प्रयत्न केला व जो त्यांचं जे हे केलेलं आहे त्याबद्दल मी पूर्णतः निषेध करीत आहे. या घटनेबद्दल आम्ही लवकरच सर्व नेवाशातील जनता नागरिक नामदार राधाकृष्णजी विखे साहेब पालकमंत्री अहमदनगर जिल्हा यांचे लवकरच भेट घेऊन झालेल्या प्रकाराची त्यांना सविस्तर चर्चा करून त्यांच्याकडे भेट घेणारच आहोत व जो कोणी या ठिकाणी घुसघुस घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथं नेवासा शहरातील नगरसेवक असो नागरिक असो यांनी जो प्रकार केला तो अत्यंत निंदनीय आहे. या शहराला शोभणारा नाही आहे. आपण विकास करायचा आहे, आपल्याला शहराचा विकास करायचा आहे. या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र आलो पाहिजे व विकासाच्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे. परंतु जो काय निंदनीय प्रकार काल केलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे. यामागे जो कोणी असतील त्याचा
कलेक्टर साहेब व नामदार साहेबांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करून मागणी करीत आहोत.